तर बघा, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो चक्रवाढ व्याज. तर बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आता बघा, MPSC, UPSC, SSC, रेल्वे, CGL, MTS, NTPC, रेल्वे NTPSC मध्ये सुद्धा चक्रवाढ व्याजावर प्रश्न असतोच. त्याचप्रमाणे CSAT कंबाईन एक्झाम जी असते MPSCची, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न असतो. तर चक्रवाढ व्याजाचे प्रश्न जे असतात ते विद्यार्थ्यांना कठीण जातात, कारण फॉर्म्युला मेथड यूज केली आपण, फॉर्म्युला लावला की मग ते लांबलचक कॅल्क्युलेशन जातं, त्याच्यामुळे आपला वेळ जास्त निघून जातो त्याच्यामध्ये. तर आपण या ठिकाणी शॉर्ट ट्रिक बघणार आहोत, ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही लवकरात लवकर उदाहरणं सोडवू शकाल. तर बघा, आता नुकतीच आदिवासी विभागाची ॲड आलेली आहे, कंबाईनची ॲड येणार आहे पुढे, रेल्वे NTPCची ॲड आलेली आहे. तर या सगळं परीक्षांसाठी हा टॉपिक एकदम जबरदस्त आपण करून घेणार आहोत. तर आपण या टॉपिकसाठी एकूण 6 प्रश्न सोडवणार आहोत. तुम्हाला सगळे प्रश्न बघायचे आहे शेवटपर्यंत, जेणेकरून हा पूर्ण टॉपिक तुमच्या लक्षात येईल आणि कसलाही प्रश्न या टॉपिकवर विचारला तर तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता येईल. तर बघा, पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. दर साल दर शेकडा 10% दराने 2000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर इथे ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए मध्ये 455 रुपये आहे, ऑप्शन बी मध्ये 662 रुपये आहे, ऑप्शन सी मध्ये 844 रुपये आहे, ऑप्शन डी मध्ये 215 रुपये आहे. तर बघा, आपण फॉर्म्युला मेथडने गेलो म्हणजे सूत्र वापरलं, तर सूत्र काय आहे आपल्याकडे? सूत्र काय आहे? ए म्हणजे रास बरोबर मुद्दल गुणिला 1 अधिक आर, म्हणजे आर म्हणजे काय? दर भागीला 100 आणि त्याचा घातांक किती दिलेला आहे? टी म्हणजे टाईम म्हणजेच किती वर्ष ते दिलेलं आहे ना. तर अशा प्रकारचे हे सूत्र आहे. तर या सूत्राचा उपयोग करून आपण सोडवूया आणि कम्पॅरेटिव्हली शॉर्ट ट्रिकने सोडवूया. कोणत्या याच्याने तुम्हाला सोपं जाते ते बघूया, ठीक आहे. तर इथे बघा, आपल्याला ए लिहावं लागेल. ए बरोबर काय लिहावं लागेल? पी म्हणजे किती आहे? इथं मुद्दल किती आहे? 2000 रुपये, बरोबर आहे. आणि नंतर 1 आणि आर म्हणजे दर किती आहे? 10 भागीला काय करावं लागेल? 100 आणि याचा घातांक किती करावा लागेल? आता किती वर्षासाठी काढायचे? 3 वर्षासाठी, याचा घातांक 3 करावा लागेल. तर ही झाली आपली फॉर्म्युला मेथड. तर हा 100 गुणिला 1 म्हणजे 100 आणि याच्यामध्ये 10 मिळवले तर 110 होईल इथे, ठीक आहे. हे 2000 जसेचे तसे लिहू आपण. इथे वरती किती झाले? 110, खाली किती झाले? 100 आणि याचा घातांक किती आहे? 3, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, मग आता काय होईल? 2000, आता हे 3दा आहे तर 3दा गुणाकारात लिहायचं याला. 110 भागीला 100 गुणिला 110 भागीला 100 गुणिला 110 भागीला 100. तर बघा, इथे 1 0 हा कॅन्सल झाला, इथला 1 0 कॅन्सल झाला, हा 1 0 कॅन्सल झाला, हा 1 0 कॅन्सल झाला, इथला 1 0 कॅन्सल झाला, इथला 1 0 कॅन्सल झाला, याचा 1 0 कॅन्सल झाला, याचा 1 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला याच्यासोबत, हा 0 कॅन्सल झाला याच्यासोबत. तर खाली काय उरलं? 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे एकच. तर आपल्याला फक्त वरच्या संख्यांची काय करायची आहे? गुणाकार करायचा आहे. इथे काय येईल मग? आता बघा, समोर काय येईल आता? तर बघा, इथे काय येईल मग समोर? 2 गुणिले 11 गुणिला 11 गुणिला 11 म्हणजे 11चा घन. 11चा घन किती येते? 1331. 1331 म्हणजेच किती आलं उत्तर? 2 गुणिला 1331 म्हणजे आता 2 याला गुणायचं तर 2662 होईल, बरोबर आहे. आता 2662 हे काय आली? आपली रास आली. आपल्याला काय काढायचं आहे? व्याज काढायचं आहे. तर व्याज काढायसाठी काय करावं लागेल? हे 2662मधून आपल्याला मुद्दल वजा करावी लागेल 2000 रुपये. तर इथे किती आलं मग? 662 रुपये आपलं हे काय आलं? उत्तर आलं. तर हे कोणत्या पद्धतीने काढलं आपण? फॉर्म्युला मेथडने काढलं. हे कोणत्या पद्धतीने काढलं? ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून हे उत्तर आपण काढलेलं आहे. हे उत्तर आलेलं आहे इथे, ठीक आहे. आता बघा,
आपण एक दुसरी पद्धत वापरणार आहोत, शॉर्ट टिक. ठीक आहे. तर या शॉर्ट टिकनी कसं उत्तर निघते ते बघूया. आता बघा, 2000 रुपयावर 10%, 2000 रुपयाचे 10% लिहायचे. 2000 रुपयाचे आता पहिला वर्ष, दुसरा वर्ष आणि तिसरा वर्ष असं लिहून टाकायचं इथं. हां, आपल्याला किती वर्षासाठी काढायचं आहे, किती वर्षाचे चक्रवाढ व्याज करायचे आहे, 3 वर्षाचं. तर पहिल्या वर्षात किती झालं, 2000 रुपयावर 10%, 2000चे 10% म्हणजे 200 रुपये, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी काय होईल, 2000चे 10% म्हणजे 200 रुपये, आणि या 200 हा पहिल्या वर्षामध्ये जे व्याज आलं त्याला पण आपल्याला एक मुद्दल समजून त्याच्यावर पण व्याज लावावं लागेल. म्हणजे या 200 रुपयावर 10% व्याज लागेल, म्हणजे 20 रुपये लागेल. ठीक आहे. आता तिसऱ्या वर्षाला काय होईल, पहिल्या वर्ष म्हणजे 2000 रुपयावर 200 रुपये व्याज लागलेलं आहे. ठीक आहे, हे ठीक आहे. आता मग पहिल्या वर्षाचे जे 200 रुपये होते त्याच्यावर 20 रुपये. हां, मग दुसऱ्या वर्षाचे हे 200 रुपये आहे त्याच्यावर 20 रुपये, आणि तिसऱ्या वर्षाचे जे 20 रुपये आहे त्याच्यावर 10% म्हणजे 2 रुपये. अशा प्रकारे हे पूर्ण व्याज लागेल. आता या सगळ्यांची करायची बेरीज, 200 200 200 म्हणजे किती झाले, 600 रुपये. आता हे 20 20 20 म्हणजे किती झाले, 60 रुपये, आणि हे 2 रुपये म्हणजे किती झाले, 60 आणि 2 62, आणि हे 600 662 रुपये. हे आपलं उत्तर आलं. तर बघा, हे उत्तर आपण डायरेक्ट निघालं आपलं आणि शॉर्ट ट्रिकने निघालं. आणि हे कसं फॉर्म्युला करून त्याचा गुणाकार करून कुठेतरी ते लांब लचक निघतंय. ठीक आहे. तर आपण ही शॉर्ट ट्रिक वापरून सुद्धा हे प्रश्न सोडवू शकतो. तर बघा, यानंतर आपण बघूया याच्यानंतरचा प्रश्न. ठीक आहे. तर हा तुमचा समोर प्रश्न आहे याच्यानंतरचा. दर 5% दराने 7000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. तर इथे 7000 मुद्दल दिला आहे, 5% दराने म्हटलं आहे. तर आपण शॉर्ट टिक यूज करू. 5%, आता 7000चे 10% म्हणजे 700 रुपये, आणि 5% म्हणजे 700चे अर्धे करावं लागेल, 350 रुपये. तर बघा, 7000चे 5% केले आपण. 5% केले, 5/100 केले तर किती आले, 350 रुपये. ठीक आहे. तर हे झालं पहिल्या वर्षाचा व्याज. दुसऱ्या वर्षाचं काय होईल मग, दुसऱ्या वर्षी हा पहिला वर्षाचा झाला, दुसऱ्या वर्षाचं काय होईल मग, पुन्हा 350 रुपयेच होईल याच्यावर, आहे ना. आणि या 350वर आपल्याला 5% घ्यायचं आहे. याच्यावर 5% म्हणजे किती, 350चे 5%, 350चे 10% म्हणजे किती, 35 रुपये. 35 रुपयाचे अर्धे करायचे म्हणजे 5% निघेल, बरोबर आहे. 10%चे अर्धे केले तर 5% निघते. तर इथे किती येईल मग, 17.5. 35चे 17.5. तर इथे किती आलं मग, हे दोघांची बेरीज करायची. किती झालं, 700 आणि 17.5 म्हणजे किती झाले, 717.5. तर याच्यामध्ये कुठला ऑप्शन आहे, 717.5, ये ऑप्शन आहे. तर हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं. तर बघा, एकदम साधी सिंपल सरळ मेथड आहे, आपण यूज करा आणि सोड. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण पुढचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, हा तिसरा प्रश्न दिलेला आहे. दर साल दर शेकडा 20% दराने 6000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. तर दर साल दर शेकडा 20% दराने म्हटलं आहे, किती, 6000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे व्याज विचारलं आहे. आत्ता बघा, आता इथं काय होईल, 2.5 वर्षाचे म्हटलं ना. हां, तर 6000 मुद्दल आहे, याच्यावर 20% व्याज. ठीक आहे. 20% व्याज म्हणजे किती झालं, हे 10% म्हणजे किती, 600 रुपये. 20% म्हणजे 1200 रुपये. ठीक आहे, 1200 रुपये आले. आता हे पहिल्या वर्षाचे झाले, दुसऱ्या वर्षाचे पण किती येईल, 1200 रुपये. आणि या 1200 रुपयावर आपल्याला व्याज लावावं लागेल. व्याज लावावं लागेल म्हणजे किती होईल, 1200 रुपयावर 240 रुपये. 20% म्हटलं आहे ना त्यांनी, म्हणजे 240 रुपये, बरोबर आहे.
तर बघा आता यांनी काय म्हटलं, अर्धा वर्ष आहे, हा अर्धा वर्ष आहे, तर हे जे आहे आपल्याला शेकडा काय करावं लागेल, हा जो दर आहे तो अर्धा करावा लागेल। जर अर्ध वर्ष म्हटलं तर दर काय करायचा, अर्धा करायचा, तर इथे दर 10% झाला, तर याच्यावर किती, पहिल्या वर्षाच्या 6,000 रुपयावर किती होईल, मग 600 रुपये होईल, ठीक आहे। मग पहिल्या वर्षाच्या याच्यावर किती, 10% म्हणजे 120 रुपये, दुसऱ्या वर्षाच्या याच्यावर किती 120 रुपये, आणि याच्यावर किती 24 रुपये, बरोबर आहे। 10% म्हणजे किती 24 रुपये, तर याप्रमाणे हे व्याज लागेल, ठीक आहे। तर आता यांची करायची बेरीज, सगळ्यांची करायची बेरीज। तर बघा इथे 1200 1200 आणि 600 म्हणजे 3000 झाले, 3000 झाले, आणि हे किती 240 आणि 240 किती झाले 480 आणि 24, तर 504, 504 आणि 3000 म्हणजे 3000 किती झाले इथे 3504 रुपये यांची बेरीज सगळ्यांची, ठीक आहे। तर ऑप्शन डी मध्ये 3504 रुपये आहे। तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवू शकतो। तर बघा काय करायचं आहे, इथे 2 वर्षाचं जे दिलेलं आहे ते बरोबरच घ्यायचं, फक्त हा जो दर आहे, आता हा दर काय करायचा, जर अर्ध्या वर्षासाठी म्हणलं तर अर्धा करून टाकायचा दर, ठीक आहे, अर्धा म्हणजे 10% करायचं, मग या तिसऱ्या वर्षाचं काढायचं, ठीक आहे। याचप्रमाणे आता समोरचा प्रश्न बघूया आपण, सेम याच धर्तीवर आहे तो पण प्रश्न। हां हे बघा, दर साल दर शेकडा 30% दराने 65,000 रुपयांचे 1/3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, तर हे आपल्याला विचारलेलं आहे। तर बघा 65,000 रुपयावर 1 वर्षाचं व्याज किती 30% दराने ते काढायचं, 65,000 रुपयावर 65,000वर ठीक आहे, हे 65,000 रुपये आहे, याच्यावर 30% दराने एका वर्षाचे व्याज किती होईल, मग 30% दराने, तर या 65 तरी 100 किती होईल 95, आणि हे 2 शून्य त्याच्यावर 19,500 रुपये, हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज। आता दुसरं वर्ष त्यांनी किती दिलं आहे, 1/3 1/3 म्हणजे काय होईल, काय होईल सांगा आता, 1/3 म्हणजे काय होईल 10% होईल, 10% होईल ना याचा। आता हे दर जो आहे दर 30% आहे, आता 1/3 दर करायचा म्हणजे किती करायचं 10% करायचं, 65,000चे 10% 6,500 रुपये, आणि या 19,500 रुपयावर 10%नी व्याज लावायचा, तर 1950 रुपये, तर याप्रमाणे हे निघालं, ठीक आहे। तर हे 500 500 1000 म्हणजे इथे एक येईल 26,000, आणि हे 1950, 26,000 आणि 1950 किती होतात 27,950, 27,950 या गणिताचं उत्तर आलं। तर फक्त या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं, जर आपल्याला वर्ष फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला दर बदलवायचा आहे, दर बदलवायचा आहे, फक्त फ्रॅक्शनमध्ये वर्ष दिलं तर त्याप्रमाणे दर बदलवायचा आहे, बाकी काही करायचं नाही, बाकी जसेच्या तसंच ठेवायचं, ठीक आहे। हा एक प्रश्न बघा आता, दर साल दर शेकडा 6.66 दराने 22,500 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म्हणत आहे तो, ठीक आहे। तर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं आहे आपल्याला, किती दराने
6.66ला मी कसं लिहितो ते बघा. 6.66%ला मी लिहितो 100/15. 100/15 लिहू शकतो. 15×90 मग पुन्हा 100 आहे तर 15×90 पुन्हा म्हणजे 100/15%. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्या वर्षाचं व्याज किती होईल मग 2000 किती आहे इथे 22,500 रुपये. याच्यावर पहिल्या वर्षाचं व्याज किती होईल 100×15 किती होईल सांगा. 15 आणि याला भाग जातो 1500 आणि हे त्याच्यावर 0 गुणिला 100 राहील ना. आणखी 100% म्हटलं आहे ना म्हणजे भागीला 100 राहील. आणखी याला भागीला पुन्हा 100 राहील. ठीक आहे. तर हे 100 कटले आणि याला भागितलं तर 1500 रुपये व्याज येते. ठीक आहे. 1500 रुपये आलं. हे आलं पहिल्या वर्षाचं. हां 1500 रुपये आलं पहिल्या वर्षाचं व्याज. हां मग दुसऱ्या वर्षाचं किती येईल तेवढ्याच रकमेवर 1500 रुपये येईल. आणि या 1500 रुपयावर पुन्हा काय करावं लागेल 1500 रुपयावर व्याज काढावं लागेल आपल्याला. 1500 रुपयावर किती निघेल मग 100×15 भागीला 100. तर हे 15 हे 100 कॅन्सल होईल. 15 आणि इथे 1 म्हणजे 100 रुपये. इथे किती आलं 100 रुपये. ठीक आहे. समजलं काय हे तुम्हाला. 6.6% म्हणजे 100/15%. बरोबर आहे. तर 22,500ला आपण 100/15नी काय करायचं याचे टक्के काढायचे. ते टक्के काढायचे तर 100नी भागावं लागेल. याला भागावं लागेल किंवा याला भागावं लागेल. दोनपैकी कोणाला तरी 100नी भागावं लागेल. तर याला भागितलं तर 2 शून्य कापून जातील 225 राहतील. 15नी याला भागितलं तर 225चा वर्ग 15चा वर्ग 225 होतो म्हणून 15चा भाग याला जातो. 15×100 म्हणजे हे 1500 आलं. तर हा पहिल्या वर्षाचा व्याज झाला. आता दुसऱ्या वर्षाच्या व्याज काढताना काय करतो आपण याच्यावर व्याज काढतो 1 वर्षाचा आणि या व्याजावर पुन्हा व्याज काढतो. तर व्याजावर हे आपण व्याज काढलेलं आहे 1500×100/15 केलं आणि याला टक्के आहे म्हणून याला 100नी भागितलं. तर हे 2 शून्य कपून जातात. 15×1=15 म्हणजे इथे 100 रुपये येतात. तर हे किती आलं 1500 दुने 3000 आणि हे 100 3100 रुपये आलं. तर याच्यामध्ये ऑप्शन एमध्ये 3100 रुपये दिले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. आता शेवटचं उदाहरण बघा. एक शेवटचं उदाहरण आपण घेणार आहोत. ॲड टू माय व्हिडिओ. शेवटचं उदाहरण घेणार आहोत. चक्रवाढ व्याजामध्ये 3 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास आपल्या पैशाची रक्कम 4 पट होते. तर किती वर्षामध्ये ही रक्कम 16 पट होईल. चक्रवाढ व्याजामध्ये 3 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास आपल्या पैशाची रक्कम 4 पट होते. तर किती वर्षामध्ये ही रक्कम 16 पट होईल. तर बघा 3 वर्षामध्ये काय होत आहे 3 वर्षामध्ये होत आहे 4 पट. ठीक आहे. 4 पट होत आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे 16 पट झाली पाहिजे. 16 पट झाली पाहिजे म्हणजे काय केलं 16 पट झाली पाहिजे. किती वर्षात 1 वर्षात 1 वर्षात झाली पाहिजे. ठीक आहे 16 पट. तर आपल्याला याचं रिलेशन माहीत असायला पाहिजे. जर 1 वर्षात जर 2 पट होत असेल 1 वर्षात जर 2 पट होत असेल तर त्याला 1ला जर आपण 2नी गुणलं तर त्याची 2 वर्षात किती होईल मग 4 पट होते. ठीक आहे. याचं एक सूत्र आहे. सूत्र सांगतो तुम्हाला डायरेक्ट. जर हां ए वर्षात इथे ए वर्षामध्ये जर 2 पट होत असेल किंवा 3 पट होत असेल. ठीक आहे. असं घेऊ आपण उदाहरणादाखल घेऊया. ए वर्षामध्ये 3 पट होते तर आपण दुप्पट ए केलं म्हणजे वर्षांची दुप्पट केली इथं. तर हे जी पट आहे याचा वर्ग करावा लागतो. ठीक आहे. आणि या वर्षांची जर आपण तिप्पट केली वर्षांची तिप्पट केली तर याचा काय करावा लागतो घन करावा लागतो. ठीक आहे. हे याचं सूत्र आहे. समजलं. तर
या ठिकाणी काय होईल मग, इथे आपण जर याची दुप्पट केली 3ची तर 6 होईल, बरोबर आहे. दुप्पट केली तर 6 होईल ना. आणि याचा काय करावा लागतो, वर्ग याचा वर्ग तर आहे इथे ऑलरेडी, म्हणजे 4 पट्टीची 16 पट झाली, बरोबर आहे. म्हणजे 4चा वर्ग करूनच झाली. आणि इथे 3ची काय केली 2 पट. तर या सूत्राचा जर आपण वापर केला तर काय होईल, इथे 6 उत्तर आपलं येईल. ठीक आहे. अशा प्रकारे हा पूर्ण टॉपिक आपण घेतलेला आहे. तुम्हाला समजला असेल आणि काही अडचण जाणार नाही अशी अपेक्षा करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल माझे तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला. धन्यवाद.